नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून प्रश्न घेत आहोत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि WhatsApp चॅनल देखील आहे। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण दोन्ही चॅनलला जॉइन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डेली PDF आणि प्रत्येक स्टडी मटेरियल जे आहे हे अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आपला प्रश्न पहिला आहे, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते आहे? मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण ठाणे पोलीस भरतीसाठी घेत आहोत। पहा, ठाणे पोलीस भरती जी 2023 ला झाली आहे त्यामधील ही प्रश्नपत्रिका आहे। आणि पहिलाच प्रश्न काय आहे आपला, तर आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या सर्वात जास्त आढळणारे आम्ल म्हणजे ऍसिड कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर सायट्रिक ऍसिड हे जे आहे हे आवळा या फळामध्ये सर्वात जास्त असतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यावरती मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत। तर पॉइंट्समध्ये पहा, आवळा, लिंबू, संत्री यामध्ये कोणतं असतं? सायट्रिक ऍसिड। चिंच, द्राक्ष, आंबा यामध्ये कोणतं असतं? टार्टारिक ऍसिड, लक्षात ठेवायचं आहे। आणि दह्यामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड। दह्यावरती प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे, तर दह्यामध्ये कोणतं ऍसिड असतं? लॅक्टिक ऍसिड। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, रातांधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? पहा, रात आंधळेपणा हा जो आजार आहे कोणतं जीवनसत्व कमी पडल्यामुळे होणारा आजार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ए, तर विटॅमिन अ, लक्षात ठेवायचे। जीवनसत्व अ म्हणजेच विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो रातांधळेपणा। कशाच्या? ए च्या कमतरतेमुळे। क च्या कमतरतेमुळे कोणता होतो? पहा, स्कर्वी, लक्षात ठेवायचे। ए च्या अभावी कोणता होतो? रातांधळेपणा। आणि क च्या अभावी काय होतो? स्कर्वी। या ठिकाणी ड च्या अभावामुळे काय होतो? लहान लेकरांमध्ये मुडदूस होतो आणि मोठ्यामध्ये काय होतो? अस्थिमृदुता होतो, म्हणजे जे हाडं आहेत त्यांचा आजार होतो पहा जीवनसत्व ड च्या अभावामुळे। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। आणि हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा आरोग्य भरती आणि झेडपी भरतीसाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे। प्रत्येक प्रश्न आपण नोट करून घेत चला, किंवा याची PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण PDF फ्रीमध्ये उपलब्ध करून घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 3 आहे, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हटले जाते? पहा, कर्करोग म्हणजे कॅन्सर, तर कॅन्सर या रोगाचं निदान करणारे म्हणजे कॅन्सर आहे असं ओळखून सांगणारे डॉक्टर जे असतात त्यांना काय म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर ॲक्नॉलॉजिस्ट असं त्यांना म्हटलं जातं। लक्षात ठेवा, ॲक्नॉलॉजिस्ट म्हणजे काय? तर कर्करोग म्हणजे कॅन्सराचं निदान किंवा त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असतात पहा, ॲक्नॉलॉजिस्ट। यानंतर कार्डिओलॉजिस्ट हे जे आहेत हे हृदयरोगाचा उपचार आणि त्याचं निदान करणारे डॉक्टर असतात। यानंतर आहेत पहा नेफ्रोलॉजिस्ट, म्हणजे किडनीचा आजार आणि त्यावर उपचार आणि त्यांचा अभ्यास करणारे डॉक्टर असतात पहा, नेफ्रोलॉजिस्ट। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे? पहा, जे फळं असतात पहा नैसर्गिकरित्या कधी कधी पिकत नाहीत, तर त्या ठिकाणी त्यांना काय केलं जातं की त्या फळांवरती काही केमिकल टाकले जातात। तर त्यापैकी असं खालीलपैकी कोणतं केमिकल आहे की त्या केमिकलवरती प्रतिबंध घालण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर कॅल्शियम कार्बाईड हे जे एक द्रव्य आहे तर या द्रव्यावरती प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। आणि हे जे द्रव्य आहे हे कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी मदत करतात। लक्षात ठेवायचे, कॅल्शियम कार्बाईड। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जाते? पहा, व्हाईट गोल्ड, एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो? व्हाईट गोल्ड म्हणजेच पांढरे सोने म्हणून कोणत्या धातूला ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर लिथियम हे जे आहे पहा, लिथियम या धातूला ओळखलं जातं पहा पांढरे सोने म्हणून। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? प्रश्न मित्रांनो हा थोडासा समजून घ्यायचा आहे। प्रश्न सोपा आहे पण थोडासा अल्टरनेट करून दिलेला आहे। पहा काय दिलेलं आहे, चॅट जीपीटी। लक्षात ठेवा, प्रश्न आपला लक्षात ठेवायचा आहे, चॅट
GPT हे जे आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे AI बेस्ड आहे, लक्षात ठेवायचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे. आणि हे जे तंत्रज्ञान आहे हे कशाचं लघुरूप आहे, म्हणजे हा जो आहे ChatGPT हा शॉर्टकट दिलेला आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. तर आपल्याला याचा फुल फॉर्म सांगायचा आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. फुल फॉर्म याचा काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर हे जे आहे हा ChatGPTचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, काय आहे? चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, डॅश हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. पहा, तंबाखूमध्ये आढळणारं हानिकारक रसायन कोणतं? हा प्रश्न आपल्याला जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. कारण 2015 पासून जी भरती झालेली आहे त्यामध्ये टोटल हा प्रश्न आतापर्यंत 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. तंबाखूमध्ये सर्वात घातक काय असतं? पर्याय क्रमांक 1 तर निकोटीन हे जे आहे हे तंबाखूमध्ये आढळणारं हानिकारक रसायन आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, सायनाइड हा जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? पहा, सायनाइड हे जे आहे तर हा एक महत्त्वाचं केमिस्ट्रीमधील एक विषारी औषध आहे. तर याचं रासायनिक नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर प्रुसिक ॲसिड. लक्षात ठेवा, प्रुसिक ॲसिड हे जे आहे हे सायनाइडचं एक नाव आहे आणि त्याचं जे रासायनिक सूत्र आहे ते आहे CN. लक्षात ठेवा, CN हे त्याचं रासायनिक सूत्र आहे आणि सायनाइडचं रासायनिक नाव काय आहे? प्रुसिक ॲसिड. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हटलं जातं? प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. हा देखील या ठिकाणी काय आहे तर ज्या लाल रक्तपेशी असतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स हे जे आहेत यांना म्हटलं जातं पहा संरक्षण पेशी. आणि पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच पहा WBC व्हाईट ब्लड सेल्स. आणि तांबड्या रक्तपेशी ह्या ज्या असतात ह्या आकाराने मोठ्या असतात. यामध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असल्याने त्यांचे जे सूत्र आहेत ती विभाजन होत असतात. आणि जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्यांना म्हटलं जातं पहा संरक्षक पेशी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? पहा, सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारं द्रव्य आपल्या ह्यूमन बॉडीमधलं कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर ऑक्सिजन जो आहे पहा ऑक्सिजन जो आहे हा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. आणि मानवी शरीरामध्ये 65% ऑक्सिजन आहे, 18% कार्बन आहे आणि हायड्रोजन 0.5% आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11वा आहे, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला होतो? पहा, कावीळ रोग या ठिकाणी दिलेला आहे आणि हा कोणत्या अवयवाशी संबंधित रोग आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर यकृत. लक्षात ठेवायचं यकृताशी संबंधित आहे पहा कावीळ हा आजार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 12वा आहे, मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, कारण या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे. या ठिकाणी काय दिलं आहे की मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? यामध्ये उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर एक जी जोडी आहे ही लिंग गुणसूत्राची असते. यामध्ये लक्षात ठेवा, मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्राची असते आणि मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. किती? एकूण 46 गुणसूत्रे असतात, म्हणजेच 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. लक्षात ठेवा, एक जोडी दोघांची असते म्हणजे 23 जोड्या असतात अशा टोटल. आणि 23 जोड्या ज्या आहेत त्या मिळून 46 गुणसूत्र होतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? उत्क्रांतवाद या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे उत्क्रांतवादाचा सिद्धांत. याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे पहा, चार्ल्स डार्विन यांनी काय मांडला? उत्क्रांतवादाचा सिद्धांत. रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. जेम्स वॅट वाफ्याचं इंजिन. वॅटसन व क्रिक यांनी निसर्ग निवडीचा सिद्धांत मांडलेले आहेत. आणि हे चारही जे शास्त्रज्ञ आहेत ते विज्ञानासाठी आपल्या महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत. आणि यांच्यावरती लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे की रॉबर्ट हुक यांच्यावरती नाव विचारलं जातं, हमेशा प्रश्न येतो. जेम्स वॅट यांच्यावर देखील प्रश्न येतो. वॅटसन आणि क्रिकवर आतापर्यंत प्रश्न आलेला नाही. त्यामुळे हे जे पहिले 3 आहेत चार्ल्स डार्विन, रॉबर्ट हुक, जेम्स वॅट हे महत्त्वाचे असणारे सायंटिस्ट आहेत. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न 14 आहे, स्पायरोगायरा हे डॅश शैवाल आहे. पहा, स्पायरोगायरा हे जे आहे हे कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला हरित शैवाल असं म्हटलं जातं. पहा, स्पायरोगायरा हरित शैवाल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. आणि हे जे हरित शैवाल आहे पहा स्पायरोगायरा, या ठिकाणी कारा, युलोथेरिक्स आणि ऑलवॉक्स हे जे आहेत हे हरित शैवाळामध्ये त्यांचा काय म्हणतात त्याला समावेश होतो. आणि तपकिरी शैवाल जे आहे त्यामध्ये सरसॅगसम आणि लॅमिनेशिया. पर्याय क्रमांक 1 तर हरित शैवाल आहे पहा स्पायरोगायरा. प्रश्न 15 आहे, खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? पहा, संसर्गजन्य आजार खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर गोवर हा जो आजार आहे, गोवर हा आजार संसर्गजन्य रोग आहे. आणि गोवर हा मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो. लक्षात ठेवायचे, हवेमार्फत तसेच संपर्काद्वारे गोवर हा जो आहे हा उपचार पसरला जातो आणि ही त्रिगुणी लस आहे त्यावरची उपचार म्हणून. सोबतच असंसर्गजन्य रोगामध्ये अस्थमा, मधुमेह आणि कर्करोग हे जे आहेत पहा हे असंसर्गजन्य रोग आहेत. म्हणजे हे हवेद्वारे किंवा स्पर्शाद्वारे एक प्रकारे संपर्काद्वारे आपण म्हणू शकतो, तर ते पोहोचत नाहीत. आणि गोवर हा संसर्गजन्य रोग आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहा, न्यूरोलॉजी ही जी आहे, लक्षात ठेवायचे मित्रांनो, आत्तापर्यंतचा महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील, कारण जी आरोग्य विभागाची भरती झाली आहे त्यामध्ये एक वेळा हा प्रश्न आलेला आहे. तर चेतासंस्थेचा अभ्यास त्यासाठी असतो पहा न्यूरोलॉजी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याचे महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे पहा, न्यूरोलॉजी चेतासंस्थेचा अभ्यास, ॲस्ट्रोलॉजी हाडांचा अभ्यास, एंटोलॉजी दातांचा अभ्यास आणि गायनाकॉलॉजी म्हणजे प्रसूती शाखाचा अभ्यास. आणि जे आहे मेन म्हणजे आपलं न्यूरोलॉजी हे असतं चेतासंस्थेचा अभ्यास. पर्याय 3 उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? पहा, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे पहा ऊर्जा सापेक्षतावाद याचा सिद्धांत. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील. न्यूटनचा शोध गुरुत्वाकर्षण, म्हणजे न्यूटनने लावला कशाचा शोध? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे. गॅलिलिओ यांनी थर्मामीटरचा शोध लावला आहे. आणि डार्विन यांनी निसर्ग निवडीचा सिद्धांत डार्विन यांनी मांडला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. ऊर्जा सापेक्षता याचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन. प्रश्न 18 आहे, विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? पहा, या ठिकाणी जनित्र म्हणजे लक्षात ठेवायचे जनरेटर असा शब्द आहे. तर विद्युत जनरेटर मध्ये त्याचा जो ऊर्जा रूपांतरणाचा जो सिद्धांत आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की ते काय करतं, जी यांत्रिक ऊर्जा आहे पहा यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतं, हा जो आहे हा त्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स मित्रांनो लक्षात ठेवायचे की विद्युत जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होत असतं. आणि जो विद्युत घट आहे यामध्ये रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. विद्युत मोटार जी असते त्यामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होत असतं. 3 पॉईंट हे सर्वात महत्त्वाचे आहेत, आपल्याला नोट करून ठेवायचे किंवा PDF आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न 19 आहे, नॅशनल केमिकल लॅब म्हणजे NCL हे जे आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी किंवा लॅब हे जे आहे हे पुण्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. लक्षात ठेवायचे, याची जी स्थापना आहे, स्थापना कधीची आहे? 1950ची. आणि ही जी संशोधन संस्था आहे ती सरकारी संशोधन संस्था आहे. पहा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल, पुण्यामध्ये आहे. प्रश्न 20 आहे, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? पहा, पितळ हे जे आहे म्हणजे असे कोणते 2 धातू मिक्स करून पितळ बनतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तांबे आणि जस्त या दोघांचं मिळून पितळ जे आहे ते बनत असतं. लक्षात ठेवायचे, पितळ हे एक असं संमिश्र आहे की ते तांबे आणि जस्त या 2 धातूंनी बनलेलं आहे. यामध्ये पहा, जर्मन सिल्वर जे आहे ते कसं बनतं? तांबे, जस्त आणि निकेलने. या ठिकाणी ब्रॉन्झ जे आहे ते तांबे आणि कथिलने बनतं. पहा, ब्रॉन्झ. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य काय आहे? जो मेहनत करील तोच यशस्वी होईल. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर हे मिश्र वाक्य आहे. लक्षात ठेवायचे, मिश्र वाक्य का आहे?
तर जो मेहनत करील तोच यशस्वी होईल हे जे आहे हे मिश्र वाक्य आहे. आणि संकेतबोधक गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, जर, तर, जरी, मी, जो यासारखे जर वाक्य आले तर ते असतात पहा मिश्र वाक्य. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, शब्दाचा समास ओळखायचा आहे. या ठिकाणी चक्रपाणी हा शब्द आहे तर त्याचा समास काय होईल. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बहुव्रीही समास होतो पहा चक्रपाणी या शब्दाचा. लक्षात ठेवायचे चक्रपाणी बहुव्रीही समास, समास. आणि बहुव्रीही समासाचे अजून जर आपल्याला उदाहरणं पाहायचे झाले तर लक्षात ठेवा पद्मनाभ म्हणजेच काय, पद्म आहे नाभीत ज्याच्यात तो असतो पहा विष्णू आणि त्याला म्हणतात पद्मनाभ. यानंतर पहा जितेंद्रिय, अजित म्हणजे जिंकलेली आहे अशी इंद्रियानी ती मारुती म्हणजे इंद्रियावर विजय मिळवणारा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल बहुव्रीही. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालील शब्दापैकी कोणतं विशेष नाम आहे. पहा विशेष नाम खालीलपैकी कोणतं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सचिन हे जे नाव आहे हे एक विशेष नाव आहे. तर विशेष नाम म्हणजे लक्षात ठेवायचे काय असतं की ज्या नामामध्ये जातीचा बोध होत नसून तो एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. उदाहरणार्थ पहा सचिन, गंगा, सिंधू. या ठिकाणी लक्षात ठेवायचे कधी कधी जर आपल्याला सरळ सरळ विचारलं तर तो मुलगा काय आहे, सामान्य आहे. पण मुलाचं नाव जर दिलं तर ते होतं पहा विशेष नाम. पर्याय 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे. या ठिकाणी आपल्याला मराठी एक प्रकारे वाक्प्रचार किंवा अर्थ असे दिलेले आहेत तर त्यांची जोडी आपल्याला ओळखायची आहे. कोणती, योग्य जोडी. लक्षात ठेवायचे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा त्याला काय म्हणतात पहा कृतज्ञ. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचे आपलं योग्य आन्सर असणार आहे कारण हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला देखील आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी रस्त्याने जात असेल म्हणजे हा जो आहे हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पहा 25 प्रश्न आणि या 25 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.